लांबच लांब कोरडा बरड रस्ता, त्यावर पडलेलं धगधगतं रुक्ष ऊन, पायातल्या झिजक्या काळसर चपलातून आरपार भोसकत येणारं, पाठीला चटका देणारी उन्हाची तिरीप, पोलक्याच्या आतून वाहणाऱ्या गरम घामाच्या धारा. 3-4 तासांची फेरी, आठवड्यातून 2दा, भर दुपारी. जाताना ऊन पाठीवर, येताना कपाळावर. नेहमीप्रमाणे परतीच्या वाटेवर मानेच्या बुंध्यात सुया खुपसायला लागल्या होत्या. एक एक सुई विजेच्या झटक्यानं मानेतून उसळेल, माथ्यावर पोचेल. प्रत्येक झटक्यासरशी ताळू तडकेल की काय असं वाटत राहील. ताराचे पाय चटचट उचलत होते. खरं तर घरी परतायची घाई नव्हती, कसलीच घाई नव्हती. सुरेश हॉस्पिटलात, धीरेन हॉस्टेलमध्ये, लीना तिच्या आजोळी, दाराला मोठं कुलूप. 7 वर्षापूर्वीची अगदी पहिल्या वर्षातली गोष्ट. भाजी घेऊन घरी यायला एकदा उशीर झाला. दाराला कुलूप. बंद दाराबाहेर लहानगी लीना एकटी उभी होती. शेजारच्या शाळेतून नुकतीच परत आली होती. मुसमुसत होती. आपण आल्याबरोबर कमरेभोवती हात आवळून हुंदके द्यायला लागली. 4 वर्षाची पोरगी मांडीवर घेतली, थोपटलं. इतक्यात धीरेन घरी आला. आपल्या मांडीवर लीना दिसताच वावटळीसारखा तिला हिसकावून घेऊन गेला. वास्तविक धीरेन चांगला मुलगा. त्याचं बोलणं अगदी मऊसूत, नम्र, वागणं मर्यादशील, घरातली कामं देखील करायचा. लीनाचं तर सारं स्वतःच पाहायचा, अगदी तिला आंघोळ घालण्यापासून. मात्र पाकिटातल्या नोटांच्या कप्प्यात त्यानं आपल्या आईचे 2-3 फोटो ठेवले होते. दर महिन्याला आई वारली त्या तारखेला तो तोंडात पाणी देखील घालत नसे, अगदी 8 वर्षाचा असल्यापासून. पहिल्या वेळी जरा आग्रह केला तर चमकावल्यासारखा एक दृष्टिक्षेप टाकून दिवस मावळेपर्यंत तो घराबाहेर राहिला होता. त्याच्या मनाला आईच्या आठवणीच्या घट्ट दुखऱ्या गाठी होत्या. त्या गाठीवर त्यानं आपल्याला कधी फुंकर घालू दिली नाही. स्वतःभोवती काठेरी कुंपण घालून घेतलं. मेलेल्या आईवर धीरेंची इतकी निष्ठा होती. आपण हे असलं केलेलं. त्याला तिरस्कार वाटणं हे स्वाभाविकच. आपल्याला ओरबाडून घ्यायचा धीर झाला नाही. पण लीनाच्या मनात काही धीरेंसारखी आईची धगधगती आठवण नव्हती. सुरेशलाही तिचा लळा लागत होता. लीनाला सुरेशच्या शाळेत घालावं असं आपल्याला फार वाटत होतं. सुरेशची मराठी शाळा, मुलामुलींची, घराच्या जवळ. पण गोविंदरावांनी धीरेंसारखं लीनालाही गुजराती शाळेत घातलं. तिला तर काही गुजरातात व्यापारधंदा करायचा नव्हता. हळूहळू धीरेन लीना एकमेकांशी गुजरातीतच बोलू लागली. मोठ्या प्रयासानं एखादंच वाक्य मराठी बोलत. एक दिवस सुरेशनं लीनाला पत्ते खेळायला बोलावलं. लीना म्हणाली, "मने नथी रंबू." "माझ्याशी मराठीत बोलत जा लीना," असं ओरडत सुरेशनं तिला मारायला सुरुवात केली. नेहमी धावून येऊन लीनाला सांभाळणारा धीरेन मात्र पुढे आला नाही. आपल्याला मध्ये पडून सोडवावं लागलं. लीनानं समजूत घालून घेतली नाही. रागारागानं धीरेन बसला होता तिकडे निघून गेली. धीरेन तिरस्कारानं लांबच राहिला, पण लीनाही दुरावली. आणि आज सुरेश आई इतकं देखील म्हणाला नाही. आजची आठवण मनातून निपटून टाकीत तारा चालत राहिली. यायचा जायचा रस्ता दुकानावरून. कसंही केलं तरी दुकानावरून परत जावं लागणार. किती अंग चोरलं, सरळ नजर ठेवून आलं तरी अवेळी पडणाऱ्या कावळ्याच्या शिटासारखी गोविंदरावांची नजर पडणारच. लाकडी बाहुलीसारखं अगदी अंग आवळून धरून तारा तीरासारखी दुकानावरून पुढं गेली. 8 वाजता गोविंदरावांनी दुकानाला कुलूप घातलं आणि धोतराचा सोगा डाव्या हातात धरून ते घराच्या दिशेनं चालू लागले. 4-6 पावलातच आठवण झाली. 5 वाजताच तारा परत आली होती. डोळ्याला ढापणं लावल्यासारख्या नजरेनं दुकानावरून घरी गेली होती. घरी देखील दुसरं तिसरं काही नाही. संकटात सापडल्यावर देवापुढं धरणं धरावं तशी तिच्या ट्रंकेसमोर बसून राहिली असेल. गोविंदराव मागं परतले आणि उलट्या दिशेला इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन बसले. डोक्यावरची खादी टोपी टेबलावर काढून ठेवली. डाव्या हातानं धोतराचा सोगा वर उचलला आणि पोऱ्याला ऑर्डर दिली. पोऱ्यानं काळसर चहा आणि मस्का ब्रेड अशा बेतानं समोर नेऊन आदळला की चहा कितीही हिंदकळला, बशीत सांडला तरी गिऱ्हाईकाच्या अंगावर सांडू नये. चहाकडे पाहून गोविंदरावांच्या पोटात उन्मळून आलं
खरं म्हणजे 8:30 वाजता पहिल्या वाफेचं ऊन ऊन जेवण समोर असायचं. ही गेल्या 20 वर्षांची सवय. 7-8 वर्षापूर्वीपर्यंत पानात मोगरीच्या कळ्यांसारखा भात, त्यावर घरचं ताजं लोणी, तूप नव्हे, लोणी, पानासमोर उदबत्ती, शेजारी धीरेन लिनाचे पाट. पण अनुसया गेली. वर्षभर तसंच काढलं. मुलांची आबाळ झाली. आपल्यालाही एकटं एकटं झालं. अखेर जाहिरात दिली. सापत्य विधवा चालेल. सरमिसळ उत्तरं आली. कुमारिका, विधवा, घटस्फोट घेतलेल्या. एकीला तर 6 मुलं होती. दोघीजणी हिडिंबेसारख्या होत्या. ती स्वयंपाकीण लीलाबाई 50शीची असेल. एक दात ओठावर टेकलेला. त्याला जीभ लावीत लावीत बोलणं आणि बोलताना कंबर हलवणं. गंगाबाई सातपुते पैशाची चौकशी करीत राहिली, तपशीलवार. तारानं मात्र बराच वेळ मान उचलून वर देखील पाहिलं नाही. तिची गोरीपान मान, अंबाड्यातून सुटून आलेली केसांची बट पाहून धकधकायला लागलं. मूल असलेली विधवा का हवी ते सांगितल्यावर तिनं वर पाहिलं. तेव्हाचे तिचे असहाय काळे डोळे, त्यात कसली तरी याचना होती. पण तिला काय हवं ते केव्हाच समजलं नाही. खरं तर ताराची नुसती दशा झाली होती. शिक्षण नाही आणि वर असं चांगलं रूप. कुठलं काम धड टिकत नव्हतं. खोलीचं भाडं भरता आलं नव्हतं. सुरेशलाही शाळेतून काढून कामाला लावलं होतं. आता एवढं स्वतःचं घर होतं, मुलं बाळं होती, हवा तसा पैसा होता. अनुसयाचं 100-150 तोळं सोनं होतं. पण ताराचे कान बुच्चे. मंगळसूत्र देखील सोन्यात गाठून घेतलेलं नाही. मान न उचलता जुन्या काळच्या सासूर वाशिणीसारखी घरात वावरत राहिली. पण निदान घरची व्यवस्था लागली होती. पानापुढं उदबत्ती नसली तरी वेळेवर जेवायला मिळत होतं. घरी आल्यावर, आज सुरेश सायकलवर बसायला शिकला बरं का. सुरेशचा 6माही निकाल आला आहे. गणितात 98 मार्क मिळाले. इंग्रजीत मात्र पुन्हा नापास झाला. असं काहीतरी कानावर पडत होतं. तेव्हाही ताराचा हातचा राखलेला होताच. सुरेशच्या वडिलांविषयी कधी चकार शब्द नाही. कॉटखाली तिची पत्र्याची ट्रंक होती. त्यात सुरेशच्या वडिलांचा फोटो, काही कागदपत्र, कदाचित त्यांचीच, कदाचित दुसऱ्या कोणाचीही. इतकी वर्ष झाली, पण मनातलं मत्सराचं वेटोळं सुटलं नाही. गोविंदराव मनात ओशाळं हसले. घरात कुणी नसलं म्हणजे तारा त्यातल्या वस्तू बाहेर काढून बसे. त्याची किल्ली नेहमी पोटाच्या वळीखाली साडीला अडकलेली. त्यात कसलं सामान आहे ते कपाटात ठेव, असं आपण 2-3दा सांगितलं. त्यावर उत्तर नाही. आणि गेलं वर्षभर तिनं स्वतःलाच त्या ट्रंकेत घालून घेतलं होतं जणू. कामापुरतं देखील बोलणं नाही. नजर तिफराटलेली, डोळ्यात बारीक तांबड्या रेघांचं जाळं आणि त्या जाळ्यात अडकलेल्या हताश विझलेल्या काळ्या बाहुल्या. गेल्या वर्षात तारानं अंगाला बोटसुद्धा लावून घेतलं नाही. तिच्या गोऱ्या नितळ मानेकडे, त्यावर उडणाऱ्या केसांच्या बटेकडे पाहून अंग धगधगीत होतं. त्याचं काय इतकं म्हणा, आता काही ताराला मोलबाळ व्हायचं नाही. पण हा विचार मनात येता येता गोविंदरावांच्या चेहऱ्यावर शरमेची काजळी आली. कदाचित म्हणूनच ताराला आपला स्पर्श नकोसा झाला असेल. काही का असेना, तिच्या पोटी आपला वंश नाही, तिच्या मनावर आपला छाप नाही. निर्लेपपणानं तिनं 7 वर्ष काढली. पावसा पाण्याचं सोयर सुतक न राहिलेल्या झाडाच्या सांगाड्यासारखी. हातातून निसटून न जाओ. ती तशी आणि ही अशी. इतक्या नेटानं व्यापार केला. त्या गुजरात्यांच्या छातीवर पाय देऊन जम बसवला. गेल्या 25 वर्षात एकदाही दिवाळखोरीची पाळी येऊ दिली नाही. स्वतःचं घर बांधलं, सोनं नाणं घेतलं, पण सगळ्याचा कणाच मोडल्यासारखं हे सारं दुबळं वैभव. चहाच्या शेवटच्या घोटाबरोबर असले विचार गोविंदरावांनी गिळून टाकले. आता सुरेश हॉस्पिटलात आहे म्हणून तारा असं वागते आहे, पण हे काही असंच कायमचं राहायचं नाही. गोविंदराव डॉक्टरांना भेटून आले होते. डॉक्टरांनी सारं समजावून सांगितलं होतं. ताराच्या या हॉस्पिटलच्या फेऱ्या बंद झाल्या की ती पुन्हा सुधारेल. घरात लक्ष घालायला लागेल. नाईलाजानं धीरेन लीनाला दूर ठेवावं लागलं होतं. त्यांना पुन्हा घरी आणता येईल. ताराची या वर्षातली विरक्तीसुद्धा मावळेल. गोविंदराव ओढीनं भराभर चालू लागले.
जिन्याजवळ आल्यावर त्यांना आठवण झाली. विजेची सारी कनेक्शन्स असलेल्या कपाटाचं कुलूप मोडून गेलं होतं. कडीला एक जुनं गंजलेलं उलथणं लावलेलं होतं. घरी कुलूप आणून घेतलं होतं. लावायचं विसरलं होतं. आजच लावून टाकायला हवं. उगाच काहीतरी प्रसंग उभा राहायचा. गोविंदरावांचं पाऊल दारात पडलं. चपला काढताना त्यांनी डाव्या हातानं धोतराचा सोगा वर उचलला. ताराचं अंग आकसून गेलं. डोक्यावरची खादी टोपी उतरवून त्यांनी गुळगुळीत टाळूवरून हात फिरवला आणि लगेच तिजोरीपाशी जाऊन खिशातल्या नोटा बाहेर काढल्या. एकदा मोजल्या, दोनदा मोजल्या, तीनदा, चारदा. खालचा जाड ओठ लोंबत होता. चेहरा हावरा दिसत होता. माणसाला उदबत्तीचा वास आणि भातावर लोणी आवडावं. घराच्या भिंतीसुद्धा लोणी सारवल्यासारख्या पांढऱ्या ऑइल पेंटच्या असाव्यात. कसला शोक नाही, सिगारेट तंबाखू नाही, सुपारीचं देखील व्यसन नाही. सारं लक्ष दुकानात आणि त्यातल्या चपचपीत लोण्यात. ताराच्या अंगावर शहारा आला. पण डावी मांडी उघडी टाकणं, डावा हात पुढं पुढं नाचवणं, टेलिफोन उचलल्याबरोबर हेल काढून "तमे कोण?" असलं मद्दळ विचारणं, या भांडवलावर हा लोण्याचा धंदा झाला. गोविंदरावांच्या अंगावर लोण्याचा मेणचट तवंग आला आणि त्या गिळगिळ स्पर्शानं आपलाही देह बुळबुळीत झाला, विटाळला. पण निदान गेलं वर्ष तरी नाही. त्या स्पर्शाची आठवणसुद्धा असह्य वाटली. "काय, आज हॉस्पिटलमध्ये गेली होतीस ना?" पाहिलं असणारच. उत्तर द्यायची जरूर नव्हती. "सुरेश कसा आहे?" ती ओशट नजर पुरवली. वेड्या वाकड्या आठवणी देखील पत्करल्या. पण हे उपचाराचे खोटे प्रश्न नकोत. "बरं आहे." "डॉक्टर काय म्हणाले?" "हळूहळू बरं वाटेल म्हणत होते." खरोखर डॉक्टर असं म्हणाले होते. नेहमीच ते हळूहळू सुधारेल असं म्हणत. वर्षापूर्वीपर्यंत सुरेश शाळेत जात होता. गणितात पुरे मार्क मिळायचे. कधी चुकले नव्हते. एक दिवस वाण्याकडून सामान आणल्यावर डाव्या हाताची बोटं मोडून हिशेब करायला लागला तेव्हाच ताराचा थरकाप झाला होता. 6 माहीत सुरेशचा गणिताचा पेपर पार हुकला आणि शंकर पहिला आला. त्याला चरचरीत खांडगळ्या शिव्या देत सुरेश घरी आला. सुरेशचा डावा हात सतत वळवळू लागला. रात्र रात्र झोप लागेनाशी झाली. डोळ्याची ढापणं सत्ताड झाली. नाईलाजानं डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं मागचा सारा इतिहास विचारला. मुलाचं नाव सुरेश चितळे, वय 15, वडिलांचं नाव श्रीपाद चितळे, आपलं नाव मात्र तारा काळे, त्याची आई. डॉक्टरनं वर पाहिलं. तो पहिला मुलगा म्हणावा की हे दुसरं लग्न म्हणावं असा गोंधळ झाला. डॉक्टरांनी समजल्याची मान हलवली आणि ते हसले. तेव्हा अंगावरचं वस्त्र दूर होऊन लाज उघडी व्हावी तसं झालं. डॉक्टरनं मख्ख चेहऱ्यानं झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या. पहिली बाटली निम्मी देखील संपली नाही. मास्तरांना शिव्या, गोविंदरावांना शिव्या. एक दिवस धीरेनला गच्च आवळून धरलं आणि क्रिकेटची बॅट डोक्यात घातली. नशीब म्हणून खोकेवरच निभावलं. गोविंदरावांनी घाबरून धीरेन लीनांना त्याच दिवशी पाठवून दिलं. त्यानंतर 2 दिवसातली गोष्ट. ताराबेन ताराबेन म्हणत आपल्या भोवती भोवती घोटाळणारा भोगीलाल आला होता. धुण्याची काठी घेऊन सुरेश त्याच्या अंगावर धावून गेला. नाईलाज झाला. हॉस्पिटलात पाठवावंच लागलं. तेव्हापासून या खेपा सुरू झाल्या आणि ही डोकेदुखी, मानेत फणफणणाऱ्या झटक्यानं माथ्यावर चढणाऱ्या सुया. प्रत्येक खेपेला डोकेदुखी चढती आणि सुरेशची तब्येत उतरती. त्याची नजर आणखी फिरलेली, अंग हडकलेलं. बुबुळं टांगलेल्या गोट्यांसारखी निस्तेज पारदर्शक झाली होती. झाडाची फुलं पानं झोडपून काढावी तसा देहाचा हिरवा खराटा झाला होता. तरी बत्थड चेहऱ्यानं डॉक्टर "बरं वाटेल हळूहळू" असंच म्हणत होता. त्या डॉक्टरला गदगद हलवावं आणि सांगावं काय होणार ठाऊक आहे मला. याचे वडील आणि आजोबा असेच गेले. याच्या वडिलांना मी याच हॉस्पिटलात आणून त्या लांबटांग्या, गळ्याखालची गोष्टी हलवत बोलणाऱ्या डॉक्टरांच्या स्वाधीन केलं. त्यावर पुरं वर्ष गेलं नाही. घराण्यात वारसाच आहे, असं लग्न करू नको, असं आई विनवण्या करून सांगत होती. आपण तिची थट्टासुद्धा केली. तुझ्या गालावर चामखीळ आहे, माझ्या गालावर कुठं आहे, सगळंच कुठं वारशानं येतं, असं म्हणून उडवून लावलं. तारे, उद्या काही प्रसंग आला तर मी देखील असेन नसेन,
तुझे वडील नाहीत, भाऊ नाही, तू एकटी. एकट्या बाईला दुनिया कठीण असते बरं. श्रीपादच्या आईचं काय झालं ते आठव. श्रीपादच्या आईचं चुकलं. नवऱ्याचं डोकं जरा भ्रमल्याबरोबर त्या माहेरी निघून गेल्या. त्यानं सारं हाताबाहेर गेलं. बेफाम बाप्यापुढं बाई माणसाचं काही चालत नाही. पदरी पोर होतं ते सांभाळायचं होतं. जावंच लागलं असेल. हे बघाई, तसं काही होणार नाही. आणि झालं तर श्रीपादच्या आईसारखी मी काही नवऱ्याला सोडून जाणार नाही. असला सावित्रीचा पवित्रा बाळगला होता. लग्नानंतर पहिल्या वर्षातला सुरेशच्या बारशाच्या दिवशी श्रीपादनं ते जरी काठाचं गर्द निळं पातळ आणलं होतं आणि नेसू दिलंच नाही. जपून ठेवलेल्या त्या पातळाचं पांघरून घ्यावं असं अनेकदा वाटलं, पण या घरात ते बाहेर काढावंसं कधी वाटलं नाही. ते पहिलं वर्ष, उभं आयुष्य ज्यासाठी गहाण टाकावं असल्या सुखानं तुडुंब भरलेलं. त्या वर्षाला सिगारेटच्या पहिल्या झुरक्याचा मंद वास होता, ताजा. श्रीपादच्या सिगारेटचा वास मनात इतका रुतून बसला होता की कुठं अचानक उंची सिगारेटच्या पहिल्या झुरक्याचा वास आला की सूक्ष्म थरारी भरत असे, अगदी परवापर्यंत. श्रीपादची पोलिसातली नोकरी, पण त्यानं कधी खरं खोटं केलं नाही. कुणाकडून दमडीची लाच घेतली नाही. एकाएकी एक दिवस कुणी इंगळे नावाचा अधिकारी होता, त्याला चरचरीत शिव्या देत घरी आला. असेल नोकरीतला काही त्रास म्हणून आपण लक्षच दिलं नाही. मग लक्षात आलं, श्रीपाद डाव्या हाताची बोटं मोडतो तरी हिशेब करताना चुकतो. त्याच्या शरीराला येणारा तो उग्र मर्दानी वास गेला. तोंडाला घाण यायला लागली. तो कामावर जायचा बंद झाला. आठवेल त्याला त्याच्या चरचरत्या भाषेत शिव्या देऊ लागला. मी काही त्याला सोडून जाणार नाही. 11 महिने श्रीपाद हॉस्पिटलमध्ये एकटा, अगदी एकटा होता. पहिल्यांदा त्याला भेटायला गेलं म्हणजे आपण लवकर घरी येणार, त्या इंगळ्याची नांगी मोडणार, असं काहीतरी उत्साहानं सांगत असे. त्याला आवडतात म्हणून नेलेली कांद्याची भजी खात असे. शॉक ट्रीटमेंट सुरू झाल्यावर मात्र धुण्याच्या पिळ्यासारखा दिसायला लागला. शेवटचे 3 महिने ओळखसुद्धा विसरला. एका खोलीत त्याला तासनतास बंद केलेलं असे, अगदी एकटंच. 3 महिने, 3 दिवस नव्हे, 3 महिन्यांची तिला सवड होती आणि ती बकाबका जेवत होती. उपास तर सोडाच. श्रीपाद गेल्यावर काही वर्षातच या ऑपरेशन करून घेतलेल्या लोण्याच्या गोळ्याशी तिनं जाहिरात पाहून लग्न केलं होतं. आपणहून गळ्यात काळा फास घालून घेतला होता आणि जाहिरातीसारखा संसार केला होता. स्वतःचं घर, सोन्याचे पिवळे जर्द दागिने, एकाऐवजी 3 मुलं, सारं काही रंगीबेरंगी, आकर्षक. लग्नात जरा आशा वाटली होती. पहिल्याच रात्री गोविंदरावांना सुचवलं होतं. ते म्हणाले होते, तेवढीच अपेक्षा असती तर स्वयंपाकीण ठेवणं जड का होतं मला. त्यावर पुन्हा कधी काही म्हटलं नव्हतं. आईची एकुलती एक मुलगी, तिला काही सुख दिलं नाही. ती आपल्या काळजीनं झुरून गेली. अखेर बोलल्याप्रमाणे केलं नाही. त्या लांबढांग्या कसायाच्या हातात श्रीपादला सोपवलं आणि लोण्याच्या व्यापाऱ्याशी हा सौदा केला. सुख एवढंच की ही अरिष्टाची माळ लांबवायला आता कसलं निमित्त देखील राहिलं नव्हतं. सुरेशलाही शॉक ट्रीटमेंट दिली. सुरेश श्रीपादसारखा दिसायला लागला. डोक्यावरच्या भोवऱ्याजवळचे उभे राहणारे केस, डाव्या हाताची वळवळणारी बोटं, वरच्या पापण्यांना टांगलेली निर्जीव पारदर्शक बुबुळं, शॉक दिल्यापासून त्यातली ओळखीची खूण झाडून टाकलेल्या रांगोळीसारखी पुसट झाली होती. सुरेश वयानं खूपच लहान, रंगानं जरा उजळ, इतकाच काय तो फरक. 1-2दा सुरेशला काय वाटत असेल ते कळावं म्हणून बल्ब काढून तिथं बोट दाबून शॉक घ्यायचा प्रयत्न केला होता. पण दरवेळी मुसंडी मारून दूर ढकलल्यासारखं वाटे आणि बोटावर 2 पांढरे डाग राहत तितकंच. सुरेशच्या श्रीपादच्या भोगाची भागीदारी देखील नाही. आज सुरेशला भेटायच्या खोलीत आणलाच नाही प्रथम. नुसता निरोप सांगितला की शॉक दिला आहे, आता भेट होणार नाही. क्षणभर काही ध्यानी आलं नाही. मागच्या वेळी शॉक दिला असूनही भेटू दिलं होतं, आजच का नाही. मोठ्या मिन्नतवारीनं डॉक्टर त्याच्या खोलीकडे घेऊन गेले. सुरेश जमिनीवर पालथा पडलेला होता, एकटाच. डॉक्टरांना पाहून उठून बसला, भेदरल्यासारखा. आपल्याकडे नजर वळली तर डोळे सावरलेले, ओसाड. ओळखीचं चिन्ह नाही. तोतऱ्या शब्दानं आई असं देखील म्हणाला नाही. म्हणजे यापुढं गेलं न गेलं सारखंच.
तारानं हाताचे पंजे उलथेपालथे केले आणि ती आतल्या खोलीत ट्रंकेसमोर जाऊन बसली. गोविंदराव उशिरा घरी आले. त्यावर आणखी अर्धा तास गेला होता. हॉस्पिटलमधून तारा आली की सारंच बिघडत असे. तो दिवस बिळाच्या फुल्या पडल्यासारखा. घरी आल्यावर जेवण नाही. काही बोलायला जावं तर कात्रीनं तुकडा तोडल्यासारखी उत्तरं. सहानुभूतीचा शब्द काढला तर चवतळणारी ताराची नजर. सुख इतकंच की आता हे फार दिवस भोगायचं नव्हतं. या हॉस्पिटलच्या फेऱ्या संपल्या की धीरेन लीनांना परत आणायचं. 4-6 वर्षात घराला रया नाही, रंग नाही. एक पांढरा ऑइल पेंटचा हात मारून घ्यायचा. मुख्य म्हणजे ताराला आता वळवायचं. किडक्या झाडाचं फळ किडकंच निघायचं. पण तारानं ते विसरून आता आपल्याकडे पाहायला हवं. आपणही एकदा डॉक्टरकडे जायचं. हल्ली पुन्हा पहिल्यासारखं करून देतात म्हणे. त्यानंही ताराचं मन पुन्हा रमेल. गोविंदराव आत गेले. तारा आतल्या ट्रंकेसमोर बसली होती. त्यातला एक एक कागद पाहत होती. आपण घरी असताना आजवर ही ट्रंक तारानं उघडली नव्हती. ते कुतूहलानं पुढे झाले. काय करते आहेस? घाईघाईनं ट्रंक बंद करीत तारा म्हणाली. झाडून टाकते कचरा सगळा. कचरा शब्द तारानं अशा दबक्या हिंस्त्रपणे उच्चारला की गोविंदरावांना ओरबाडल्यासारखं झालं. मनात तसंच दडपून ते म्हणाले, जेवायचं ना आता? येते आत्ता, असं म्हणत तारानं दार लावून पुन्हा कोंडून घेतलं. बऱ्याच वेळानं दार उघडलं. उघडता क्षणी काहीतरी जळाल्याचा, करपल्याचा भपकारा आला. गोविंदराव धास्तावून पुढं झाले. त्यांना काही न दिसेल असं दार बंद करीत तारा पुढं झाली. तारानं साडी बदलली होती. आता यावेळी साडी बदलली. पिवळसर जरीचे काठ असलेलं गर्द निळं पातळ. ते पूर्वी केव्हा पाहिल्याचं गोविंदरावांना आठवेना. रात्री साडी बदलायची हा अनुसयेचा संकेत. अशी साडी बदलल्यावर मग मात्र अनुसयाची नजर वर व्हायची नाही. नजरेला नजर न देता ती वावरत राहायची. फुललेलं शरीर आणि लज्जावंत चेहरा न दिसणारा. तारानं मात्र कधी कसला संकेत केला नाही. ताराच्या अंगाभोवती सळसळत गेलेल्या त्या जरी काठांनी गोविंदरावांचे डोळे धगधगू लागले. दृष्टी हलत नव्हती. काळजीनं चेहरा काळवंडला तरी देह विजेसारखा लवलवीत कसा. पाठमोऱ्या शरीराचे वळसे, खाली वळलेली नजर, मानेवरून खुणावणारी केसाची बट. न राहून ताराच्या मानेला स्पर्श केला. मानेवर पाल पडल्यासारखी ती दचकली. गोविंदरावांचा ओशट चेहरा, लोंबणारा बुळबुळीत जाड ओठ, वासनासुद्धा धगधगती, भाजणारी नाही. ताराच्या चेहऱ्यावरची शिसारी पाहून गोविंदराव वरमले. आता थोडा वेळ समोर तारा नको. आपल्या चेहऱ्यावरचा हावरा, ओशाळ भाव तिला दिसणं नको. ही साडी आपल्याकरता नाही. आपण पूर्वी पाहिलीही नाही. ही कुठली? तारा त्या ट्रंकेपाशी इतका वेळ काय करीत बसली होती? फोटो काढून पाहत होती? पत्र वाचित होती? एका अनिवार्य कुतूहलानं गोविंदरावांचं मन भरून आलं. आज आत्ता ती ट्रंक उघडायची. आतली पत्र काढून वाचायची. त्याची, आणखी दुसऱ्या कोणाची असली तर तीही. ताराला कुठंतरी पाठवलं पाहिजे. गोविंदराव घाईघाईनं हातात कुलूप घेऊन पुढं आले. कुलूप देत ताराला म्हणाले, खालच्या विजेच्या कपाटाला नुसतं उलथनं लावलेलं आहे. ते काढून हे कुलूप घालून ये बरं. तारा धावतच पुढं आली. इतके दिवस आपल्या लक्षात कसं आलं नाही? श्रीपादनं आणलेल्या या पातळाचंही पांघरून विटाळलं. संपलं. तेव्हा आज हे नवं मिळायचं होतं. हातातलं कुलूप तिनं जिन्यातच टाकलं. ती कपाटाकडे आली तेव्हा मानेतल्या सुया टाळूवर लवथवत होत्या. दाराचं उलथणं हातात घेऊन कपाटात शिरली. मनगटा एवढी जाड वायर जमिनीत शिरत होती. तिथं नेटानं ते उलथणं सरकवलं. पुन्हा एकदा जरा जोर दिला. मोठा लोळ झाला. एक लाल भडक सळई निमिषार्धात डोक्यापर्यंत गेली. डोक्यातल्या सुया गिळून बसली. आज दूर ढकललं नाही. कुणीतरी विलक्षण आवेगानं जवळ ओढून घेतलं. ताराच्या ट्रंकेसमोर गोविंदराव उभे होते. ट्रंकेचं झाकण सताड होतं. वीज पडून उद्ध्वस्त झाल्यासारखं दिसत होतं. कागदपत्र जळून काळी ठिक्क झालेली. इतक्यात भक्क दिशी आवाज होऊन घरातले सारे दिवे गेले आणि त्या गडद अंधारात ट्रंकेतली न विझलेली एक ठिणगी चमचमत राहिली.